ते गोवर्धन कौशल्य केंद्रात आपण आहोत आता फॅब्रिकेशन लॅबमध्ये. या फॅब लॅबमध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट मुलांचे होत असतात. प्रोजेक्ट संदर्भात काही पार्ट इथे प्रिंट करायला लागतात. तर हे एक डिझाईन केलं आहे आपण. आता प्रत्यक्ष ते पार्ट जसा प्रिंट होतो आहे त्या प्रिंटकडेही जाणार आहोत. खरं तर काहीतरी इमॅजिन करायचं आणि त्याचं ते स्वतः डिझाईन करून आता हा प्रत्यक्ष तो पार्ट कसा दिसणार आहे त्याचा 3D इमेज आहे. आता प्रत्यक्ष आपण प्रिंटिंगकडे जाऊयात. ही रोटेटिंग इमेज बघा. अशा पद्धतीने आपण आता तो पार्ट 3D प्रिंटरमध्ये प्रिंट करणार आहोत. खरं तर एखाद्या प्रोजेक्टचा एखादी पार्ट स्वतः डिझाईन करून प्रिंट करण्यात जे समाधान असते ते प्रोजेक्ट करणाऱ्यालाच आपण विचारू शकतो की खऱ्या अर्थाने एखादी गोष्ट आपण इमॅजिन करून प्रत्यक्ष ती कशी हे करतो. आता प्रत्यक्ष पार्टकडे जाऊयात आपण, जो ज्या ठिकाणी प्रिंट होतो आहे. हे प्रिंटरचं सॉफ्टवेअर आहे. ते सरळ प्रिंटला कमांड देत असतं आणि प्रिंटर आपलं काम करतो आणि आपल्या हाती फायनली तो प्रोडक्ट येत असतो. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तो लेयर बाय लेयर प्रिंट होणार आहे. सगळं याचं डिटेलिंग या सॉफ्टवेअरमध्ये असतं. आता प्रत्यक्ष प्रिंटकडे जाऊयात आपण. या ठिकाणी प्रिंटचं काम चाललं आहे. हे 3D प्रिंटर आहेत. तर ह्या ठिकाणी जी कमांड दिली त्या ठिकाणीचं प्रिंट चालू आहे. बघू शकता तीच इमेज आहे. स्क्रीन हा रोल आहे आणि हे प्रत्यक्ष प्रिंट लेयर बाय लेयर काम चालू आहे. आता 15% ची झाली. हा 3D प्रिंटर अचूकपणे त्याचं काम करत असतो. आणि हे काम चाललं आहे फॅब्रिकेशन लॅब. ही लॅब आम्हाला दिली आहे स्पॉन्सर बाय डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. फॅब्रिकेशन लॅब ही आहे पालघरमध्ये, वाडा तालुक्यात. आणि आमचं सेंटरचं नाव आहे गोवर्धन कौशल्य केंद्र.